राहुल गांधींनी कालच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली आणि त्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी वसतिगृहासाठी वयाची अट स्थगित करण्याचा निर्णय घेतला। पण अजूनही इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूच ठेवलंय। आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथे यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा। मुझे बुला लो, मैं आ जाऊंगा। ठीक है, मैं थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे। राहुल गांधींनी पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा शब्द दिला आणि इकडे आदिवासी विकास मंत्र्यांची बैठक पार पडली, ज्यात वसतिगृहातील वयोमर्यादाची अट स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्टला नवा GR काढला, ज्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहासाठी 30 वर्षांपर्यंतची अट घातली। म्हणजे 30 वर्षांच्या नंतर आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार नाही। आता आदिवासी विकास मंत्र्यांच्या बैठकीत 30 वर्षांची अट स्थगित करण्याचा निर्णय झाला। पण 30 वर्षांच्या वयाची अट स्थगित करण्यात आलेली असली तरी पुण्यातल्या मांजरीतल्या विद्यार्थ्यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं नाही। इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम आहेत। अतिशय महत्त्वाचा विषय होता, हाच गांभीर्याने घ्यायचा होता। याकरिताच आमच्या सर्व आमदार खासदार यांच्याशी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही, ती अट रद्द केली, शिथिल करण्यात आली। एवढ्याच प्रकारचा विषय। आंदोलन म्हणजे आमचं जे मुख्य आंदोलन होतं ते म्हणजे आमची जी 12,500 पदांची जी पद भरते त्याच्यावरती काहीतरी सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आणि जे गडचिरोली येथील विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीयेत। कारण 12,500 पदांची विशेष पदभरती होणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि जे आमचे उच्च शिक्षित तरुण आहेत, उच्च शिक्षित जे म्हणजे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी ही 12,500 पदांची पदभरती होणं ही खूप महत्त्वाची आहे। त्याच्यावरती सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन तशी चर्चा करून ते जाहीर करणं गरजेचं आहे। कोणत्या मागण्यांवर विद्यार्थी ठाम आहेत तेही पाहूया। आदिवासींच्या रिक्त 12,500 सरकारी पदांची भरती त्वरित करावी। बोगस आदिवासी जात प्रमाणपत्र काढून नोकरी लाटणाऱ्यांची चौकशी करा। सेंट्रलाइज्ड किचन पद्धत बंद करून वसतिगृहात जेवण तयार करावं। सुट्टीवरून परत वसतिगृहात आल्यावर विद्यार्थिनींची प्रेग्नन्सी टेस्ट बंद करा। गडचिरोलीला सर्पदंशाने मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची मदत करा। वयाला जरी तुम्ही एज लिमिट नसेल ठेवली पण आम्हाला आमची जी प्रमुख मागणी आहे 12,500 पैसा भरती ती झालीच पाहिजे। बाकीच्या जरी आमच्या अटी मान्य केल्या असतील तरी पण 12,000 पैसा भरती आहे ती जाहीर केल्याशिवाय आम्ही उपोषण नाही सोडणार। जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही। 13 दिवसांपासून मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे। काही विद्यार्थ्यांची प्रकृतीही बिघडली। याच आंदोलनातील एका विद्यार्थिनीने पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींसमोर तक्रारीचा पाढा वाचला। 1 दिवसाआधीच राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली। पण आदिवासी विकास मंत्र्यांनी राहुल गांधींना चुकीची माहिती दिली जात असल्याची टीका केली। त्यांना माहिती जर कदाचित राहुलजींना दिली असती की ती आश्रमशाळा कोणाची आहे, 100% अनुदानावर आहे, 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता। या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलक तरुणीने धक्कादायक माहितीचा खुलासा केलाय। सुट्टीवरून परतल्यावर वसतिगृहात विद्यार्थिनींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात असल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। आदिवासी विकास मंत्र्यांनी मात्र असं काहीही होत नसल्याचं म्हटलंय। दिवाली में या किस छुट्टी में गए और 1 महीने से ज्यादा वहाँ पर रहे तो वो बोलते हैं कि आप फिटनेस सर्टिफिकेट लाए और वो फिटनेस सर्टिफिकेट क्या होता है
कि हमें हमारी प्रेगनेंसी टेस्ट की जाती है। हम जब उनको पूछते हैं कि ये क्या है, ये क्यों करना है, तो वो बोलते हैं आपको 1 महीने में आपको जानलेवा बीमारी हुई तो, और किस संसर्गजन्य बीमारी हुई तो मैं क्या कहना चाहती हूँ उन प्रशासन को कि आपकी जो स्कूल है, जो आश्रम शाळा है, प्राइवेट स्कूल है, सभी स्कूलों में जो 24 घंटे एक नर्स क्यों नहीं रख पाते? सत्वा सोदापुरी म्हणतात की आमची प्रेग्नन्सी टेस्ट होते, त्या दिवशी तिने मंचावर सुद्धा सांगितलं. मग तुम्हाला आमच्या मुली आहे, आमच्या बहिणी आहे, मुलींच्या बाबत म्हणतात की आम्हाला आमच्या मुली म्हणतात त्रास होते. कोणालाही अधिकार नाही आमच्या मुलीबद्दल बोलायचं, आमच्या बहिणीबद्दल बोलायचं. आम्ही आमचं पैसे झालं नाही, होणार नाही, होत नाही. पुण्यातल्या मांजरीत सुरू असलेल्या आंदोलनाला रोहित पवार, सुजात आंबेडकरांनीही भेट दिली. 2 दिवसात विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर राहुल गांधी आंदोलनात येतील असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय. तुमच्याकडनं पुढच्या 2 दिवसामध्ये या अडचणी या विद्यार्थ्यांच्या सुटल्या नाहीत तर आम्ही तसंही राहुल गांधीजींना विनंती केली, कारण का या देशाचे ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचे अनेक नेते इथं येऊन गेले, या आंदोलनाला पाठिंबा दिला, आणि मग त्यांनी जर ठरवलं तर मग ते काही करू शकतील. या इथं येऊन त्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला तर मला असं वाटतं की ते या सरकारला महागात पडणार आहे. तो निर्णय घेण्याआधी तुम्ही या विद्यार्थ्यांचा निर्णय घ्या. जर तुम्ही नाही घेतला तर मग बघा उद्या जाऊन हे विद्यार्थी तुमची काय परिस्थिती करतात. आंदोलनात सहभागी होण्याची तयारी स्वतः राहुल गांधींनी दाखवलेली आहेच. 30 वर्षाच्या वयोमर्यादेला सरकारनं स्थगिती दिली, पण उर्वरित मागण्यांचं काय होतं? मागण्या मान्य होणार की राहुल गांधींना आंदोलनात सहभागी व्हावं लागणार? पुढच्या 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल. पुण्याहून योगेश बोरसेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.